नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा. आपण बोलत आहोत सध्या भारतीय क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती असून तिथे त्यांना 3 एकदिवसीय सामने आणि 5 T20 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाची दिवाळी ही अर्थातच ऑस्ट्रेलियामध्ये साजरी होणार आहे. नेमके ऑस्ट्रेलियामधील वातावरण, तेथील खेळपट्ट्यांचा अंदाज आणि भारतीय संघाची निवड या सर्व गोष्टींचा विचार करता भारतीय संघापुढे ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान देणारे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ देखील साधासुद्धा नसून तेही प्रतिस्पर्धी संघावरती दडपण आणण्यात देखील यशस्वी चर्चा दिसत आहे. एकीकडे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणजे अर्थातच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांना फॉर्ममध्ये येण्याचा फार गरज आहे. भारतीय फलंदाजीचा कणा अर्थातच विराट कोहली म्हणून ओळखला जातो. विराट कोहलीच्या फॉर्मनेच भारतीय संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दडपण आणू शकेल. प्रमुख फलंदाजाच्या म्हणजेच जर मधल्या फळीमध्ये रोहित शर्मा सलामीला रोहित शर्मा जर चमकला नाही तर अर्थातच त्याचं दडपण फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीवरती येतं. पण विराट कोहली देखील हा कुठल्याही प्रकारचे दडपण न स्वीकारता खेळणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रदीर्घ अनुभव आणि सगळ्या ठिकाणी ऑलवर्ल्ड खेळण्याचा अनुभव असलेला खेळाडू हा असलेला विराट कोहली कुठल्याही प्रकारचं दडपण स्वीकारत नाही. त्यामुळेच प्रतिस्पर्धी स्पर्धांवर देखील तो चांगले खेळायचे प्रयत्न करतो. कुठलेही मैदान असो, ऑस्ट्रेलिया असो, इंग्लंड असो किंवा भारत असो, कुठल्याही संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात तो नेहमीच तडाखेबाज असतो. आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया संघापुढे हे महत्त्वाची विकेट असते की विराट कोहलीला लवकर बाद करणे. विराट कोहलीची विकेट ही म्हणजे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची विकेट आहे आणि भारतीय फलंदाजीचा कणा म्हटला जातो तो विराट कोहलीलाच म्हटला जातो. त्यामुळेच रोहित शर्मा, विराट कोहली तसेच मधल्या फळीमध्ये KL राहुलकडून भारतीय संघाला फार अपेक्षा आहेत. चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन त्यांनी या सिरीजमध्ये करावेच. पहिला सामना भारतीय संघाने जरी गमावला असला तरी येणाऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. गोलंदाजींनीच अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी जेणेकरून प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचण निर्माण होईल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या ह्या संथ गतीच्या तसेच जलदगती गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्या असल्यामुळे तिथे योग्य टप्प्यामध्येच गोलंदाजी करावी लागते. त्यामुळे भारतीय संघाकडे अत्यंत उच्च दर्जाचे गोलंदाज आहेतच, पण त्यांनी अजून चांगली कामगिरी करायला हवी. एका सामन्यामध्ये पराभव झाला तर काही हरकत नाही, अजून 2 सामने शिल्लक आहेत. अजूनही आपण या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. त्याच अनुषंगाने येणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल हे आपण अपेक्षित आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. भारतीय क्रिकेट संघाला पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.